पाहायला मिळणार आहे। भातसी संघाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये 3 सामने बॅक टू बॅक ते जिंकलेत। दुसऱ्या बाजूला दसई संघाने 2 पैकी 2 सामने याचे मात्र जिंकलेले आहेत। त्यासोबतच खातिवली टीम अर्थात आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब खातिवली या संघाने 3 पैकी 2 सामने जिंकलेत, 1 सामना हरले। असे हे सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 1, 2 आणि 3 वरती असलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। साने संघाचा विचार केला तर त्यांच्या माध्यमातून प्रॉमिसिंग कामगिरी पाहायला मिळाली। नवीन खेळाडू आहेत, नवीन संघ आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय। परंतु डिफेंडिंग चॅम्पियन ज्या संघाने संपूर्ण शेंद्रून प्रीमियर लीग अनेक सीझन गाजवली आहे, ना केवळ 1 ना केवळ 2 तर अनेक सीझन, ज्या संघाचं वर्चस्व एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय असा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो। तर एका गोष्टीची अजून नोंद करून घ्यायची आहे, पंचांना देखील मी वॉर्न करतोय की आपण देखील खेळाडूंना सांगायचे जे बॅट्समन असतील त्यांनी पहिली धाव जी मात्र खेळपट्टीवरती घ्यायची आहे, त्यानंतर पिचच्या बाहेरून आपण धावायचंय। पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला बादशाह दुसऱ्या बाजूला साने, सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। शफल झाले, चांगला फटका पाहायला मिळत होता, डाऊन दी बॉल फिल्डर आले, मिड ऑफ ला टिपला जातो झेल, समाप्त होईल फलंदाजाचा के विकेटचं पतन होतं, पहिला झटका लागतो। यावेळेस आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या उमेश 11 साने या संघाला 0 या आकड्यावरती पहिला गडी बाद। शून्य या आकड्यावरती आपण पाहू शकतो पहिला गडी बाद होतोय। त्यानंतर होणारी मॅच जे महाराष्ट्र गोकुळगाव विपक्ष आवाज पाली असे 2 संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, दोन्ही टीमच्या स्किपरला विनंती आहे आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय। सूरजच्या माध्यमातून अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली। बरोबर 9:31 पहिला चेंडू पडलाय। या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे। 9:31 पहिला चेंडू पडलेला आहे। 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकणे बंधनकारक असतील, अन्यथा एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल। बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय दिनेश याच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली। इथे मागचा पाय जो मात्र आपण पाहिला तर थोडासा बेंड केला होता, मोठा फटका मारायचा पुन्हा प्रयत्न झाला होता, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागते। सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतोय। नक्कीच उल्लेख करेल राम पाटोले सरांचे, ज्यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। ना स्वार्थासाठी न स्वतःसाठी, इथल्या नवीन खेळाडूंना संधी मिळावी यासाठी ही आपल्याला संकल्पना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो अजून एक डॉट बॉल येतोय। डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आहे, स्थगित आहे, 1 धाव फलकावरती। षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये दिनेशच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी होती। गोलंदाज तयार, यावेळेस चांगला फटका आहे, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, थोडेसे झालेत फंबल, इथे 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत। लेझी मी म्हणेल प्रेझन्स ऑफ माइंड पाहू शकतो, कारण दिनेश यांनी चेंडूला गॅदर करून ईस्टर्न वरती फेकलं असतं तर कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता। 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील, टीमची टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग मार्क वरती। सध्याच्या स्थितीला बादशाह संघ जो मात्र या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतो। यावेळेस चांगला फटका आहे, बॉल निघून चालला इनफिल्डला भेदून, फिल्डिंग चांगली झाली आहे, मिड विकेटचा प्लेयर लॉंग ऑनला आला आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळते। जणू क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळतायत, चेंडूला कुठेतरी गोल मध्ये जाण्यापासून वाचवतायत, अगदी त्या प्रकारे हे फिल्डिंग स्टँडर्ड पाहायला मिळतात। म्हटलं जातं की कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है और किस्मत से किस्मत, मेहनत से मेहनत मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है। अगदी एफर्ट आपल्याला त्याच प्रकारे पाहायला मिळालं
आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय इथे 2 धावा वाचवल्यात. यावेळेस खुल्या टप्प्याचा चेंडू मिसटॅम्प स्ट्रोक, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येतील काव कॉर्नर मधून मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 1-7. 7 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कल्पेश जाधव. बॉलिंग लाईनअप जर आपण पाहिली भातसी संघाची तर खूप स्ट्रॉंग आहे. कल्पेश थोडस स्पीडअप करायचे विनंती असेल, जास्त अवधी घेऊ नका, कारण 9:31 पहिला चेंडू पडला होता. 9:36 झालेत. एकंदरीत 5 मिनिटांचा अवधी सध्याच्या स्थितीला कंप्लीट होता. फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या मात्र सध्याच्या स्थितीला थोडेसे चेंज होतील. पहिला पॉवर प्ले जो मात्र कंप्लीट होतोय. आता दुसरा पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये एकंदरीत 3 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर असतील. पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल डीप मध्ये काव कॉर्नर मध्ये पेट्रोलिंग करतोय. त्यानंतर दुसरा प्लेअर आपण मिड विकेटला पाहणार आहोत. तिसरा प्लेअर आपल्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळेल इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट पॉइंट असेल, शॉट मिड विकेट असेल ना मिड ऑफ, असं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय कल्पेश दुसऱ्या षटकासाठी. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फेकी चांगली होती परंतु मैदानाच्या अभावी चेंडू बाउन्स झाला. बॅकिंग चांगली झाली आहे. तोपर्यंत सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट होते. सिंगलच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. ऍज अ स्कोरर शशिकांतजी पाटोळे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण लेखणीवरचं ज्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे सर्वांचे लाडके शशिकांत सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील गोड कौतुक. यावेळेस खुल्या टप्प्याचा चेंडू होता. म्हटलं तर एक असं व्यक्तिमत्व आहे जो सातत्याने अगदी सगळ्यांना हवावं असं वाटतं. इथे कॅचची संधी सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होतोय. अगदी आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट होती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन सातत्याने चेंज करावे लागतात. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहू शकतो. चेंडू पडतोय आणि गरकन गिरकी घेतोय. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज पूर्ण प्रकारे हतबल होत आहेत. एक मोठं नाव कल्पेश जाधव, सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा टायगर, ठाण्या वाघ, शहापूरचा टायगर म्हणून त्याची ओळख. इथे पंचांकडे कटाक्ष, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना उमेश 11 साने या संघाला 9 या आकड्यावरती दुसरं धावफलकावरती अजून एका चेंडूचा काही शिल्लक या षटकामधील. गोलंदाज सीआर पुन्हा बॉलिंग मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2-9 आपल्याला पाहायला मिळेल. उमेश 11 साने या संघाची एजे स्पोर्ट्स भातसई या संघाविरोधात.
जसं आपण पाहतो सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते, ज्यामध्ये 1 सिंगल, 2 डॉट बॉल आणि 3 डबल. त्याच्या मात्र इक्वुटल्या तेजसने गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस बॅटची कडा आहे की नाही या मोठा प्रश्न असेल. येस, फलंदाज बाद होईल. ओयूटी आउट, फलंदाज बाद. तिसरा झटका आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावर. कटाक्ष टाकण्यात येतोय. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता, आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतीये. या षटकाचा विचार केला तर खूप सुरेख अशी कामगिरी हिची मात्र आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून केली जातीये. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बॅटची कडा, चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. झाली चूक, बॉल चाललाय डीप थर्डमॅन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेज मोठी आहे. इथे कंप्लीट होतात वारंवार धावा आपण पाहू शकतो, ज्या मात्र 3 आणि 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल 12 या आकड्यावरती. इथे एकही धाव नव्हती, तिथे मात्र 3 धावा पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिसफिल्ड होती, त्याचा फायदा पूर्ण प्रकारे उचलला जातोय आपण पाहू शकतो. जे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून एका बाजूला तुषार, दुसऱ्या बाजूला नितेश, ही जोडी खेळपट्टीवरती आहे आणि स्ट्रायकरवर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला तुषार पाहायला मिळतो. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट, फेकी चांगली झाली आहे आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो, प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये सुमित देशमुख सर, दुसऱ्या बाजूला नदीम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे बॅटची कडा लागते, फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. वारंवार स्ट्रगल पाहायला मिळतोय, वारंवार आपण पाहिलं तिथे संघर्ष पाहायला मिळतोय फलंदाजांच्या माध्यमातून. ज्यावेळेस टॉस होणार होता आधीच आपण पाहिलं तर ठरवलं होतं दोन्ही संघांनी की आम्हाला काय डिसिजन घ्यायचंय. अगदी एका बाजूला साने पाहिलं तर त्यांना मोठी धावसंख्या बनवायची होती, दुसऱ्या बाजूला पाचही संघाला कमीत कमी धावेंमध्ये रोखायचं होतं दुसऱ्या संघाला. इथे डॉट बॉलची समाप्ती होती, सातत्याने लीव केलं जाते, जणू काही टेस्ट मॅच ही चालू आहे, अगदी लीव केलं जाते आणि डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती 14 धावा धाव फलकावरती असतील. आतापर्यंत विचार केलं तर 13 मिनिटांचा अवधी कंप्लीट होतोय आणि 13 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकलेली आहे तेजस स्पोर्ट्स बादशाही या संघाने, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये शाहूवाडी तालुका ची स्पर्धा जी मात्र मी कव्हर करत होतो आणि तिथे अवघ्या 2.5 मिनिटं 3 मिनिटांमध्ये एक षटक आपल्याला पाहायला मिळत होतं, कंप्लीट होत होता. तिथे देखील शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळत होती आणि इथे देखील शिस्तबद्धता पाहायला मिळते. शिस्तबद्धता आणि त्याचं दुसरं नाव म्हणजे शेंद्रून प्रीमियर लीग. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू पडतोय, थोडासा खाली राहतोय आणि त्यासोबत वळण देखील घेतोय. खेळपट्टीचा विचार केला, सकाळचं सत्र आहे, थोडीशी ओली खेळपट्टी पाहायला मिळते आणि त्याला अनुषंगाने पाहतोय. जे मात्र चेंडू खाली राहतो, यावेळी शफल होऊन घ्यायचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थे षटक मार्गस्थ, 4थे षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे.
अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 5. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करता आला नाहीये. 3 अटेम्प्ट केले, चौथा अटेम्प्ट केला, त्यानंतर चेंडू धरतीला दान झाला आणि 5व्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केला. तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचले होते. एक चिक्की सिंगल म्हणता येईल कंप्लीट होतीये उमेश 11 साने या संघाच्या बाजूने. सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेझी क्रिकेट आपण पाहू शकतो कल्पेशच्या माध्यमातून खेळला जातोय. 22च्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारी मॅच जे महाराष्ट्र गोकुळगाव विपक्ष आवाज पाली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. नाणेफेकीच कौल आपण करणार आहोत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक. 3 क्षेत्ररक्षक होते, अगदी त्यांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि इथे आपण पाहू शकतो फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतंय धावबाच्या स्वरूपामध्ये. पहिली धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. झटका लागतोय चौथा. विनंती आहे आवाज पाली त्यासोबत जय महाराष्ट्र गोकुळगाव दोन्ही टीम्सला आपण कॅप्टनला स्कीपरला पाठवायचं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बीट होत आहेत, कीपर देखील बीट होतात. मी म्हणेल लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेशचं कॅलिबर पाहिलं तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर इन दिस बेल्ट म्हणून त्याची ओळख आहे. परंतु सध्याच्या स्थितीला तो लेझी क्रिकेट खेळतोय. कुठेतरी मॅच त्याला माहिती आपल्या जोडीमध्ये आहे आणि त्यामुळे तो एफर्ट टाकत नाहीये. परंतु कुठली धावसंख्या जी मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर तुम्हाला हमी देऊ शकत नाही की तुम्ही जिंकाल किंबहुना तुम्ही डिफेंड कराल. इथे व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 रन ऑन द स्कोर कार्ड. 5th ओव्हर मानस आपण पाहतोय, मास आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे, शफल झाले, वेट वॉच अँड देन डिलिव्हर. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे. इनिंगचा पहिला ब्लास्ट येतोय हा तुषारच्या बॅट मधून. ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती. या 5 चेंडूंमध्ये 40 ते 45 धावा झाल्या. कुठेतरी 45 धावा झाले तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. परंतु त्यापेक्षा कमी असेल तर एकतर्फी सामना होईल, यात काही शंका नसेल. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगली आहे आणि यावेळेस धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय. मैदानाच्या आतमध्ये 5वा. तुषारला परतायला लागते माघारी. 24 या आकड्यावरती आपण पाहू शकतो 5वा झटका उमेश 11 साने या संघाला. होती 18 मिनिटांचा खेळ कंप्लीट झाला आणि 5व्या षटकातील काही चेंडू देखील झालेत. हे डिसिप्लिन आहे, याला डिसिप्लिन म्हणतात आणि हे डिसिप्लिन तुम्हाला फक्त शेंदूर प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. इथे मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल कॅच झाली कंप्लीट आणि अशा रीतीने अजून एका विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. 6वा झटका लागतोय सानी या संघाला. मी नक्कीच उल्लेख करत होतो डिसिप्लिनचं. क्रिकेटचे 2 पैलू असतात, पहिलं म्हणजे तुमचा खेळ, दुसरं म्हणजे डिसिप्लिन. आणि तो डिसिप्लिन या विभागामध्ये आपण पाहतोय शिंदरून प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलं जात आहे. राम पाटोळे सर म्हटलं तर सरांचा नक्कीच उल्लेख करेल ज्यांच्या माध्यमातून हा डिसिप्लिन मिळतोय, जे की
त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर अगदी फणसासारखं आहे. फणस कसा बाहेरून काटेरी असतो परंतु आतून गोड असतो, अगदी त्यांचं देखील तसंच आहे. इथे वाईट बॉल येतोय की नाही हा मोठा प्रश्न असेल. वाईट +4 एकंदरीत 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. एकोणतीस धावा धावफलकावरती आणि यापैकी 10 ते 12 धावा ज्या मात्र मिसफिल्ड किंबहुना एक्स्ट्राच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे. मागच्या चेंडूवरती आउटसाइड लेग स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती. वाईट +4 एकंदरीत लक फॅक्टर 50 ओपन झाला होता आणि त्यावेळेस कल्पेश थोडेसे नाखुश होते. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होईल. अशा रीतीने 5 षटकांचा बाजूके समाप्त. 30 धावा धावफलकावरती 31 धावांचं टार्गेट जे मात्र सेट कर. चेंडू पडण्याआधी जय महाराष्ट्र गोकुळगाव टीमचे कॅप्टन जर रिपोर्टिंग केले नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. दीपवीर बिराडे सरांची उपस्थिती पाहायला मिळते. अगदी दूरवरचा पल्ला गाठत असताना त्यांची सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे आमचे दीपवीर सर. सातत्याने बैलगाड्यांचे अड्डे असतील तिथे देखील समालोचन करतात. क्रिकेटमध्ये देखील समालोचन करतात आणि त्यासोबत 7 स्टार लाईव्ह हे इव्हेंट्स लाईव्हचं देखील आपण पाहतोय. सातत्याने ट्रेंडिंग मध्ये असलेलं नाव आणि त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम अभिनंदन. टॉस जो मात्र जिंकलेला आहे आपण. टॉस जिंकला डिसिजन सांगायचंय. क्षेत्ररक्षण करणारे तर आयोजन आपल्याला पाहायला मिळते खूप सुरेख आहे. मागच्या काही मॅचेसचा विचार केला तर चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही परंतु प्रॉमिसिंग जे मात्र यंगस्टर होते त्यासोबतच अनुभवाची शिदोर देखील आहे. तर काय म्हणाल यंग प्लेयर्स आहेत तुमच्यामध्ये त्यांना काय म्हणाल पुढील मॅच साठी? सध्या आम्हाला ग्राउंडची नसल्यामुळे आमची प्रॅक्टिस पण कमी होते परंतु नवीन मुलं जे आता सध्या जे खेळतायत ते पाहून आम्हाला पण चांगलं वाटतंय की आता ही मुलं तयार होत आहेत. नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा असतील. जास्त काही विचारणार नाही कारण सामन्याला होती सुरुवात आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड ला आकार मिळतो. एक धाव धावफलकावरती. येस इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. धावा देखील चांगल्या मिळतील.
बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला, क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड, षटकार. दीपीर सरांचा उल्लेख केला तर सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे आमचे दीपीर सर. एकदा होती कंप्लीट सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 आकड्यावरती आहे. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. राम पाटोळे सरांचा देखील नक्की उल्लेख करणं गरजेचं आहे. एक असं माणूस ज्या माणसाने शिस्त लावली आहे, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शिस्त जी मात्र या विभागाला लावली जाते त्यांचं देखील गोड असं कौतुक व्हायला पाहिजे. डॉट बॉल समाप्त होईल. 9 धाव धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पूल केलाय, चांगला फटका आहे, इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत हा येतोय खणखणीत चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती दिनेश आणि कल्पेश ही जोडी आपण पाहतोय. तंबूच्या मध्ये बघती कशी कामगिरी होतीये बाकी खेळाडूंची, कारण विचार केला तर दोघेही सातत्याने पहिले उतरतात, परंतु आता माहिती आहे चेझिंग जे मात्र टार्गेट छोटं आहे, त्यामुळे नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर प्रॅक्टिस सेशन सुरू होते, त्यावेळेस दिनेश यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळत होती. यावेळेस चांगला फटका आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावरती कर्पूस समाचार घेतलं जातंय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे, हा येतोय हाय अँड हँडसम, षटकार. यावेळेस देखील पूल केलाय, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. तुषार ज्यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये आला होता त्यावेळेस इतका आनंदी होता, मला वाटलं होतं की 4 ते 5 षटकार मारेल, परंतु त्याच्या माध्यमातून टेस्ट क्रिकेट खेळतात अगदी त्याप्रमाणे खेळ चालू होती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, डॉट बॉल ची समाप्ती होते. विनंती आहे जे मात्र पाली संघाला आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे, त्यासोबतच गोकुगाव टीमला देखील विनंती असेल आपण देखील खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. 25 धावा धावफलकावरती विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, चेंडू टॉस झाला, पडल्यावरती थोडासा स्पीड चेंडूने जास्त घेतला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान वैभवजी पाटोळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक, समाजसेवक, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. यावेळेस बॅटची कडा लागतीये, यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीत, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन 25 या आकड्यावरती
पहिला झटका लागतोय. एजे स्पोर्ट्स बादशाही या संघाला 31 चेस करत असताना आपण पाहतोय 25 वरती पहिला धक्का. यावेळेस बॅटची कडा लागतीये. डॉट बॉल ची समाप्ती होती. षटक क्रमांक समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल दुसरं 25 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. दीपवीर सरांचा नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण अप्रतिम असे समालोचक आहेत. आणि मी म्हणेल मुरबाड मध्ये मला पहिल्यांदा कोणी संधी दिली असेल तर ती दीपवीर बिराडे सरांनी संधी दिली होती. आय थिंक खानिवरेच्या ग्राउंड वरती जांभुर्ड्याची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मला पहिल्यांदा संधी दीपवीर सरांच्या माध्यमातून मिळाली होती. त्यासाठी त्यांचे देखील आभार असेल. आज मुरबाड मध्ये जितकी स्पर्धा करतोय त्यामध्ये त्यांचा देखील एक फार मोठा वाटा आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय खणखणीत चौकार फलंदाजच्या बॅटमधून. कल्पेश सातत्याने आपल्याला एग्रेशन पाहायला मिळत असतो, परंतु आता जर पाहिलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये त्याच्या चेहऱ्यावर स्मित असे. इथे एक धाव झाली कंप्लीट. स्कोर इज लेवल, स्कोर आर लेवल. 30 धावा धाव फलकावरती अजूनही एका धावेची गरज असेल. गोलंदाज यार पुन्हा एकदा. इथे चांगला फटका आहे. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. तुषार त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. MSD स्टाईल ने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकला.